जय हिंद सर। काल तुला पटवर्धनांचा कॉल आला होता? येस सर। काय म्हणाले पटवर्धन? सर ते घाबरले होते, त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवू नये असं ते म्हणत होते। धनंजय सरदेसाई आणि विकी जसे गेले तसंच त्यांनाही संपवण्यात येईल असं त्यांनी मला फोनवर सांगितलं। आणि मग तू एकटा पटवर्धनांकडे गेलास? येस सर। पण का एकटा का गेलास? पोलीस स्टेशन मध्ये असताना जर फोन आला होता तर एकटा का गेलास? टीमला सोबत का नाही नेलस? अजय, तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, जिद्द आहे, पण काही लीगल ऍस्पेक्ट सुद्धा असतात। सॉरी सर। व्हॉट सॉरी? मलावर उत्तर द्यावी लागतात। यू आर रिपीटिंग युअर मिस्टेक अगेन अँड अगेन। विकीचा कॉल आला तेव्हा सुद्धा तू एकटाच गेला होतास। काय झालं? विकीचा मृत्यू। आताही तू एकटा गेलास आणि पटवर्धन गेले होते। पटवर्धनांशी यापूर्वी बोलणं झालं होतं? येस सर, कित्येकदा बोलणं झालं होतं। अजय, धनंजय सरदेसाई गेल्यापासून सगळे व्यवहार थांबले होते। साईटवरची कामं बंद पडली होती, कंपनी बुडायला आली होती, पटवर्धन टेन्शन मध्ये होते। अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळा इंटरॅक्शन होऊन सुद्धा ते डिस्टर्ब आहेत हे तुला कधी जाणवलं नाही? ते अनसेफ आहेत असं त्यांच्या वागणुकीवरून तुला कधी शंका नाही आली? हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पॉयझनमुळे मृत्यू झाला असं जरी दाखवण्यात आलं असलं तर या रिपोर्टनुसार पटवर्धनांचा खून गळा दाबून करण्यात आलाय। याचा अर्थ काय मिस्टर अजय? तर मला असं वाटतं ज्यांनी धनंजय सरदेसाई आणि विकीला मारलं त्यांनीच मिस्टर पटवर्धनांचा खून केलाय। मग आता आपण काय करायचं? 3 खून झाले, आता आणखी एक खून व्हायची वाट बघायची का? काय करायचं अजय ठाकूर? मी तुला हवा तेवढा वेळ दिला, हवी ती मदत केली, वरचं सगळं प्रेशर सहन केलं। नाउ आय एम हेल्पलेस। ही केस आता तुझ्याकडे नसेल। सॉरी अजय, यापुढे मी काही करू शकत नाही। ही केस दुसऱ्या कोणीतरी हँडल करेल। सर, ही केस सॉल्व्ह व्हायला उशीर होतोय, पण हेच तर कारण आहे अजय, त्यासाठी डिसिजन घ्यावा लागतो। सर प्लीज सर, मला एक शेवटची संधी हवी आहे। ह्यापुढे मी तुम्हाला माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारीला जागा देणार नाही। ही केस मी सॉल्व्ह करणार आणि तेही लवकरात लवकर। आय डोंट नो मी जे डिसिजन घेतोय ते बरोबर आहे की नाही, बट आय एम टेकिंग अ रिस्क। तुझा आधीचा रेकॉर्ड बघता मी तुला एक शेवटची संधी देतो। थँक्यू सर। तुझ्याकडे आता वेळ नाही, आणि सगळ्यात महत्वाचं, या केसशी संबंधित पुन्हा कोणाचा जरी मृत्यू झाला तर मी तुला काहीही मदत करू शकणार नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.